आम्ही निघालो NSSच्या कॅम्पला कुर्ध्यात. माझ्यासोबत आहे तार्किक आणि आम्ही तरी साधारण 8-10 वर्षांनी भेटतोय. पोहोचेपर्यंत अंधार व्हायला लागलाच होता. बरं, आमच्यासोबत आहेत पूर्वाताई आणि ज्योतिताई. या आधीमध्ये भेटतात, पण आम्ही असं खूप वर्षांनीच भेट. आणि आम्ही इथे आलोय या कार्यक्रमासाठी. मुलांनी फार छान सजावटी केल्या होत्या. गेल्यावर आधी मुलांसोबत थोडी मजा मस्ती केली, त्यानंतर मुलांशी खूप गप्पा मारल्या, अनुभव सांगितले, किस्से सांगितले, काही गोष्टी सांगितल्या आणि मुलंही फार मन लावून ऐकत होती. या दोघांनी इतिहास बदलल्याचे किस्से सांगितले. भूगर्भातले आवाज ऐकवतो म्हणून या बिचाऱ्या मुलांवर एक प्रँक केला आणि इतका हशा पिकला होता की माझे गाल दुखायला लागले. त्यानंतर भिडे सरांनी आमचं तोंड भरून कौतुक केलं आणि पुढचा कार्यक्रम होता आमच्याही पेक्षा माजी विद्यार्थ्यांचे अनुभव. आणि तेव्हा मात्र आम्हाला रांगेत सतरंजीवर जाऊन बसण्याचा मोह आवरला नाही. मी तर माझ्या कॅम्पच्या सगळ्या आठवणी पुन्हा एकदा जगून घेतल्या. कार्यक्रम संपला तरी मुलांशी गप्पा काही संपल्या नव्हत्या. आणि या बघा या दोघी, बघा या दोघी आल्यापासून त्याला शुद्ध पुसकेपणा म्हणतात. काय म्हणतात. त्यानंतर मुलांनी बनवलेला कमेंट बॉक्स बघितला. आमच्या कॅम्पच्या वेळी मी एक टपाल पेटीच्या आकाराचा कमेंट बॉक्स बनवला होता आणि मुलांनी परिसर किती सुंदर सजवलाय पाहिलात ना. एका बाजूला मुलं वरांड्यात बसून जेवत होती. आज फ्राईड राईस साहेब अभिजित भिडे सरांच्या हातचा. बरोबर. आणि हे स्वयंपाकघर आणि हे आजचे शेफ. आणि फ्राईड राईस कोणी बनवलाय. खुद्द दस्तूर अभिजित भिडे यांनी. माहित नाही कसा झालाय, पण तुम्ही आस्वाद घ्यावा आणि आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी. या मुली अगदी हसतमुखाने आग्रह करून सगळ्यांना वाढत होते आणि निनाद दादांनी पण आमची पंगत जॉईन केली. जेवण खरंच खूप छान झालं होतं. सगळ्यांनी जेवणावर ताव मारला, एकमेकांची चेष्टा मस्करी केली, जुन्या आठवणी सांगितल्या आणि या सगळ्या वातावरणात खरंच मला 10 वर्षापूर्वीच्या माझ्याच कॅम्पमध्ये आल्यासारखं वाटत होतं. या बघा परत खुसर बघा या बघा. अगदी निघेपर्यंत गप्पा चालू होत्या, अजिबात पाय निघत नव्हते. पण शेवटी घड्याळाकडे बघून निघालो आणि इथे आम्ही वाटेत चर्चा करत होतो की आपल्याला आज बिबट्या दिसेल का. बिबट्या भेटला नाही, पण पाऊस भेटला. नशिबाने तार्किककडे एक एक्स्ट्रा रेनकोट होता आणि तो पॉन्चो घालून मी अशी दिसत होते. क्यूट जादू. खूप 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 मज्जा केली आणि असा होता माझा आजचा दिवस.